आणि तगडा उमेदवार जर शरद पवारनं दिला तर तशा व्यक्तीला तिकीट दिलं शरद पवारने तर तो विनिंग होऊ शकतो. तिकीट कोणाला बी देऊ द्या, माढेचे आमदार दादा असणार आणि दादाशिवाय दुसरं कोण सुद्धा आमदार होऊ शकत. साठे मिळाल साठेला भेटेल. या लढतीमध्ये शिवाजीराजे कांबळे निवडून येतील. नेते स्वतःचं घर जास्त भरते ती आणि यांच्याकडं शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष करते ती. तो पवार साहेबांकडनं जर मिळाल उभं राहिलं तर मग मिळाल आल्या. नमस्कार, मी सागर दरमे. आपली पंचकृषी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. लोकसभेचं नुकतंच निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे. तर आमदारकीची स्वप्न आता बऱ्याच नेत्यांना पडलेले आहेत, पण जनतेच्या मनातील आमदार कोण हेच जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत अंजनगाव या गावामध्ये. बाबासाहेब किरवागमुळे. काय वाटतंय सध्याची राजकीय परिस्थिती बघून माढा विधानसभेला काय होईल? सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माढा विधानसभेमध्ये यावेळेस उमेदवार कोण कोण कसे उभा राहतात आणि कुठल्या पार्ट्यातून कोण कसं उभा राहतं त्याच्यावर बरंच काय अवलंबून असेल. आता सध्या शरद पवार गटातून मिनलताई साठे, शिवाजीराजे कांबळे, संजय बाबा कोकाटे आणि संजय पाटील राटणेकर या 4 नावाची चर्चा आहे. त्यातील कोणाला तिकीट भेटेल असं वाटतं तुम्हाला? आता शरद पवारच्या मनामध्ये काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे ना. पण सहसा लोकसभेच्या टायमिंगला म्हणजे खासदार तर आपले मोहिते पाटील निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळं या विधानसभेला एक रंगतदार निवडणूक होणार आहे आणि तगडा उमेदवार जर शरद पवारनं दिला की जनतेत मिसळणारा, 24 तास जनतेच्या कामात असणारा आणि जनतेने हाक मारल्यानंतर उभा राहणारा कामासाठी, तर तशा व्यक्तीला तिकीट दिलं शरद पवारने तर तो विनिंग होऊ शकतो. आता तसं पाहिलं तर शिवाजीराजे कांबळे हे माजी समाज कल्याण सभापती होते. जिल्हा परिषद गटातून 2-3 वेगवेगळ्या गटातून निवडून आलेले आहेत. अनेक तगडा कार्यकर्ता, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा, सर्व समाजाबरोबर कॉन्टॅक्ट राखणारा असं त्यांची एक ख्याती आहे. त्याच्यामुळं त्यांना सुद्धा एक तिकिटाची शक्यता पवारसाहेबांकडून होऊ शकते. जर समजा शिवाजीराजे कांबळेंना तिकीट मिळालं तुतारेकडून आणि रणजितभाई यांना जर तिकीट मिळालं अजित पवार गटाकडून तर काय होईल? लढत जोरदार होईल आणि या लढतीमध्ये शिवाजीराजे कांबळे निवडून येतील. काय वाटतंय तुम्हाला? शेतकऱ्याला चांगला उमेदवार पाहिजे. बरेचसे शेतकऱ्यांची पिळवणूक करते ती. नेते स्वतःचं घर जास्त भरते ती आणि ह्यांच्याकडं शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष करते ती. ह्यांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा बरोबर आहे, योग्य आहे. धाडसी माणूस आणि शेतकऱ्याला साथ देणारा माणूस पाहिजे. हा आमचा शरद पवारांना चांगला सांगण्याचा हेतू आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर सम्राट म्हणून बबनदादांची ओळख आहे, पण बाकी फक्त साखर कारखान्यावरच का? बाकीच्यांना काय मिळतच नाही ना. साखरचं ऊसाचं झालं की झालं का, पण बाकीच्या धान्यांना भाव मिळत नाहीत. ज्यावेळेस धान्य जातं किंवा कांदा जातो, लसूण जातो, काही जातं, वांग जातं, त्या टायमाला योग्य भाव मिळत नाही ना. ह्यासाठी धाडसी माणूस पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? काय ना बाबा, काय जर रणजितभाई जर उभा राहिलं तर काय होईल गावामध्ये? काय होणार गावात? माझ्यामध्ये बस स्टॉप काय आहे का व्यवस्थित? काय अजून काय काम आहे? अजून कुठलं म्हणजे लोकांच्या मनातील अडचणी काय आहेत हे तर त्यांच्यापर्यंत कळलं पाहिजेत ना. कळलं पाहिजे. बरोबर आहे की पाणी सोडलं गावाला, बरोबर आहे, बाकी काम आहे पाहिजे ना. आता सध्या तुतारीकडून मिनलताई साठे, शिवाजीराजे कांबळे, बाबा कोकाटे आणि संजय पाटील राटणेकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर तुम्हाला काय वाटतं कुणाला तिकीट भेटावं? बायाला भेटावं, रणजित बायाला. तुतारी गटाकडून तरी आता काय माहिती त्यांचं फुल्लं, काय माहिती आपल्याला त्यांचं? तुम्हाला काय वाटतं कुणाला तिकीट भेटावं? काय त्यांचं फुल्लं काय माहिती आपल्याला त्यांचं? सर तुम्हाला काय वाटतं सांगा. माढा विधानसभेचे जे आता राजकीय रंगत चालू आहे त्यातील कोणाचं पारडं जड आहे? तिकीट कोणाला बी देऊ द्या, माढेचे आमदार दादा असणार.
आणि दादाशिवाय दुसरं कोण सुद्धा आमदार होऊ शकत नाही. जोपर्यंत दादा आहे आणि भया आहे तोपर्यंत दादाच्याच घरात आमदार पद राहणार. म्हणजे आता भयांना जर उमेदवार भेटली तर काय होईल वातावरण? भया 100% निवडून येणार. कामं भरपूर आहे, विकास भरपूर आहे, गावोगावी निधी भरपूर वाटलाय, त्यामुळे दादा भया 100% निवडून येणार. आपल्या गावातलं काम कसं आहे अंजनगाव मधील? मी कुंभेचा आहे. कुंभेचा मी आमच्या गावात भरपूर निधी दिलाय. बर. निधी म्हणजे भरपूर विकास झाला. रस्तो गावोगाव MSCB पुलं सांगायची वस्तूच अशी नाही की भरपूर विकास केला. त्यामुळे 99% दादा आमदार 100% होणार. तुतारी गटाकडून कोणालाही उमेदवार भेटू द्या, आपण तुतारीचं काय, तुतारीला कोणाकोण बी उमेदवार मिळू द्या, पण दादा 100% आमदार होणार. आणि दादाला फुल पाठिंबा आपला आमदार केला. बर. ही तुतारी यायचं कारण एकमेव झालं, लोक भाजपला वैतागली म्हणून दादा भाजपमध्ये गेलं म्हणून तुतारीला मत पडली. एवढाच विषय ना तर मोहिते पाटलाकडे सुद्धा जात नव्हती लोक. बाबा नाव काय तुमचं? चौगुले सोमनाथ चौक. सध्या माढा तालुक्याचं वातावरण आमदारकीचं चालू आहे, तर कोणासाठी वातावरण पोषक आहे? आता लोकसभेला तरी वातावरण खरं बबनदादाचाच मतदारसंघ हे त्या दादाचंच हे होतं, पण मतदारसंघ आता ह्या लोकसभेला सगळं बदललंय आणि त्यामुळे आता विधानसभेला लोकांचं काय होतं काय सांगता येत नाही. मग आता अजितदादा गट का शरद पवार साहेब गट यातलं कुठला गट अग्रेसर राहील? आम्ही शरद पवार गटाचे. आणि जर रणजित भैयांना जर अजितदादा गटातून तिकीट मिळालं तर? कुणाला? रणजित भैया शिंदे यांना अजित पवार गटातून तिकीट मिळालं तर? त्यांच्याच मागे रणजित भैयांच्याच माग आहे. आता रणजित दादा म्हणजे बबनदादाच मुलगा त्यांनाच आम्ही. आता काय झालंय, शरद पवार गटातून बरेच जण इच्छुक आहेत बरं का. त्यातल्या त्यात मिनलताई साठे आहेत, शिवाजीराजे कांबळे आहेत, बाबासाहेब पोकाटे आहेत, संजय पाटील घाटणेकर आहेत. यातलं कुणाला तिकीट भेटेल असं वाटतंय तुम्हाला? त्यातनं आता संजय पोकाटेला तर गेल्या वेळी मिळालं होतं. काय आता सांगता येत ना. जर समजा मिनलताई साठेंना तिकीट मिळालं ते काँग्रेसचे नाही, जरी त्यांनी सांगितलंय की मिळालं तर हे मिनलताईसाठी येणार. जर मिळालं तर त्यांच्या युतीतनं जर त्यांना मिळालं तर मिनलताईला तर त्यांना वातावरण पोषक होईल का? होईल होईल 100%. काय वाटतंय कोण निवडून येईल आपल्या माढा तालुक्यातून? कुणाला तिकीट भेटेल? तिकीट मला वाटतं मिलनताईला भेटावं. भेटलं नसलं तर भेटावं अशी माझी इच्छा आहे. आणि अजित पवार गटाकडून? अजित पवार गटाकडून कोण त्यांची माणसं असतील काय आम्हाला माहित नाही अजून, पण नाही त्यांना मतदान होतं. मतदान होत नाही आपल्या गावामध्ये आता? हा, पवार साहेबांचं असलं तर तिथं सांगतात ना, मग तिथं सल्ला लागेल किंवा पवार साहेबाकडनं जर मिलनताई उभं राहिलं तर मग मिलनताई आल्या. आता आपल्या इथं उपसा सिंचनचं भूमिपूजन रणजित भायांनी उपसा सिंचनचं भूमिपूजन रणजित भायांनी केलेलं आहे, पण त्यातून त्यांच्या त्याच्या मतात काय वाढ होईल का? आतापर्यंत बबनदादाची कामं कशी आहेत आपल्या गावामध्ये? बबनदादाची कामं उत्कृष्ट आणि माणूस चांगला बी आहे तसं म्हणजे काय हा म्हणून तरी ते निवडून येते तिला. पण आता त्यांनी जे बदललं त्याच्यामुळे लोकांचं काय याला लोकसभेला कौल त्यांच्या बाजून नाही वरनच बदलले, त्यामुळे मतदारांनी काय करावं? मतदार बी बिघडले. बबनदादांच्या कामाचा फायदा रणजित भायांना होईल का? मग होईल. काय वाटतं बाबा तुम्हाला? काय जनतेचे निर्णय काय होईल सांगते. रणजित भाया जर उभा राहिलं अजित पवार गटाकडून तर? अजित पवार सध्या नो चॅलेंज आहे. अजित पवार असल्यामुळं नो चॅलेंज आहे. तिकडे हेकडे गटातून राहिलं तरी होईल शरद पवारच्या. बरं. आता शरद पवार गटाकडून दुसऱ्याच नेत्यांची चर्चा आहे. मग आता मिनलताई साठे किंवा शिवाजीराजे कांबळे, बाबासाहेब पोकाटे यातील कोणाला तिकीट भेटावं असं वाटतंय तुम्हाला? ती तसं आम्हाला काही गॅरंटी नाही ते आम्हाला, पण सध्या आम्हाला माहिती आहे की शरद पवारच्या गटातल्या माणसाकडे चर्चा पाहिजे. आता जर दादानी काम केलंय, दादा तिकडे गेल्यामुळे ठेवत नाही. उत्कृष्ट दादाच्या कामाचं बोलायचं नाही, उत्कृष्ट दादाचं काम. फक्त अजितदादा तिकडे जायला पाहिजे, शरद पवारला दगा द्यायला पाहिजे.
मग रणजित भाई यांनी बाजू बदलली एक गोष्ट वेगळी, त्याच्यामुळे बाजू बदलल्यामुळे का आता लोकांचं मत, कारण विधान लोकसभेला त्यांच्या विरोधातच पडलं किती सगळं त्यांच्या विरोधात सगळं झाले, दादा विरोधात झाले सगळं. आता रणजित भाई यांनी नेमकं तिकीट कोणाकडून घ्यावं असं वाटतंय तुम्हाला? शरद पवार देते घ्या शरद पवारकडनं उमेदवार घ्यावे. तर गॅरंटी तर नाही, ते गॅरंटी नाही. मग सगळं राजकारण बदलतंय सगळं. बाबा काय वाटतंय तुम्हाला, काय नाही कोण होईल आमदार या बारच्यानं? आता रणजित होईल की. रणजित भाई होतील का? आपल्या गावामध्ये आता बबनदादांनी विकास केलेला आहे का? आहे की, केलेलं आहे की. मग अजित पवार गट का शरद पवार गट, कुठल्या गटाकडून तिकीट घ्यावे त्यांनी? शरद पवार का. पण आता शरद पवार गटाकडून बरेचसे नेते मंडळी इच्छुक आहेत उभा राहायला, त्याबद्दल काय सांगायचं? काय सांगू, आता म्हणजे मिनलताई साठे ह्या इच्छुक आहेत, जर त्यांना शरद पवार गटाचं तिकीट भेटलं तर काय होईल? निवडून येतील. शरद पवार गट निवडून येईल असं तुम्हाला म्हणायचंय? काम आपल्या गावामध्ये कसं आहे फक्त तेवढं सांग. काम चांगलं आहे, बबनदादाच काम चांगलं आहे. होय. मग जर रणजित भाई उभा राहिला आपल्या गावात तर आपल्या गावातून त्यांना मतं भेटतील का भरपूर? भेटतील की. पण कुठल्या गटातून, अजित पवार गटातून का शरद पवार गटातून? शरद पवार. शरद पवार गटातून उभा राहिला तरच मतं भेटतील. आता जे आपल्या गावामध्ये उपसा सिंचन झालंय त्याचा गावाला फायदा किती आहे? फायदा लय, फायदा भरपूर आहे. रणजित भाईंनी त्या उपसा सिंचनचा ही केलेला आहे, भूमिपूजन केलेलं आहे, तर त्यामुळे त्यांना ते मतात काय वाढ होईल का? होईल की वाढ, वाढ होईल म्हणलं. तुमचं संदीपान बबरोन साठे. काय वाटतंय आता माढातल्या विधानसभेच्या हालचालीवरून काय वाटते? माढा विधानसभेच्या बाबतीत आम्ही काय करणार आहे, शरद पवारला मतं टाकणार आहे. शरद पवार. आता आपल्या तालुक्यामध्ये बबनदादा स्थानिक आमदार आहेत, त्यांचे पुत्र रणजितभाई शिंदे हे उभा राहायच्या तयारीत आहेत. तर त्यांना तिकीट मिळालं तर? त्यांना तिकीट भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे. अजितदादा गटातून चांगली गोष्ट आहे ना, त्यांची चांगली गोष्ट आहे. तिकीट भेटलं चांगली गोष्ट आहे. मग त्यांना तिकीट भेटलं तर आपल्या गावातून काय होईल? गावात ना लीड भेटेल की, लीड भेटते, लीड भेटते. दादाला आजपर्यंत लेट दिला भरपूर. 35 वर्ष ते आमदार आहेत ते. दादांचं काम कसं आहे आपल्या गावामध्ये, अंजनगावमध्ये? दादाचं काम आहे पण दमशे आहे, काम करतात. केलं हे आम्हीच केलंय, राहिलं हे आमचंच राहिलंय, ही शब्द दादाचा आहे. काम होईल का चालू? होईल, पाणी येणार ना. मग त्याचा फायदा काय रणजित भाईंना मतामध्ये? तर मग कोणाला द्यायचा? रणजित भाईला द्यायला, मग कोणाला द्यायचा? अजितदादा गटातून जर रणजित भाई उभा राहिले तर निवडून येतील का? अजितदादा गटातून, अजित पवार गटातून रणजित भाई निवडून उभा राहिले, निवडणुकीला उभा राहिले तर निवडून येतील का? काय सांगता येत नाही. हे मोठा आमदार रणजित बाबा, ते 35 वर्ष झालं आहे, सगळी लोक त्याच्याकडे जातील. हे मंडप याचं बांधून टाकलेलं आहे, हे सगळं मंडप मंडप त्याचाच आहे. गावात काय काय काम, हे रस्ते सिमेंट, म्हणजे कार्यकर्ता तर चांगला आहे. 35 वर्ष झालं आहे, कामं केलेली आहे. हा, 100% कामं केलेली. 35 वर्ष झाली ती आहे. आता बाहेर बेरोजगार तर आपलाच आहे, ह्याला विरोध उभं राहायचं का? अजित पवाराला म्हणलं तर चालेल, शरद पवाराला म्हणलं, शरद पवार नाही बरोबर आहे, विरोध नाही. आता शरद पवार गटातून मिनलताई साठे यांच्या नावाची चर्चा आहे. शरद पवारच्या गटात नाही काय? हा, येईल की मग हे विरोध ह्याला उभा करणार. शरद पवार गटात मनावर येते ती, तू तरी येणार निवडून. तू तरीच येईल 100%. तू तरी 100%. काय वाटतंय तुम्हाला? मतदान आहे का? मतदान आहे. मग कोणाला मतदान करायचं? शरद पवार ज्यांना उभं करत त्यांना. शरद तू तरी गेला. बरं, आता रणजित भाईंनी एवढी कामं केलेली आहेत अंजनगाव मध्ये,
तर त्यांना नाही का? त्यांना करायचं, पण त्यांनी ह्याच्या तुतारी पण उभं राहिलं तर त्यांना मतदान आहे. आता तुतारीच्या नावाकडून दुसऱ्यांची चर्चा आहे, दुसऱ्या नेत्यांची. रणजित भायांची नावाची चर्चा अजित पवार गटाकडून आहे. माझं मत त्याला तुतारीलाच. कारण रणजित भाई त्या दिवशी आलं म्हणजे गावात आले त्या दिवशी म्हणजे गावातली माणसं बोलली भाजप आणि मित्र पक्षाची साथ सोडली का सोडल्यावर त्यांनी म्हणजे अपक्ष राहू द्या नाही तर ह्याच्यात राहू द्या. म्हणजे फक्त भाजप मित्र पक्षात राहू नये, अपक्ष राहिलं तरी बी चालतंय. अपक्ष राहिलं तर कसं आहे, अपक्ष राहिलं ते निवडून आहे. गावातली जनता त्यांच्या पाठीशी. बरं, अपक्ष राहिले तर भाजप मित्र पक्षाकडून नाही. साहेब नाव काय तुमचं? सिद्धेश्वर सज्जन व्यवहारे. काय वाटतंय आता माढा विधानसभेला काय होईल? मला सगळी इच्छा इकडे यांना विचारायची तुम्हाला काय वाटतंय ती तर सांगा. शरद पवार तुतारी गट. आता रणजित भाई स्थानिक आमदार पुत्र आहेत, तर ते उभं राहिलं तर काय होईल? पुढचा उमेदवार कोण आहे त्या हिशोबाने. पण अजितदादा गटातून जर रणजित भाईंना तिकीट मिळालं तर काय होईल? वातावरण चालूला एकदम गंभीर आहे माढा तालुक्यात, कारण चालूची निवडणूक झाली त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की जनतेचा कौल कोणाकडे आहे. आणि म्हणजे लोकसभेचं वातावरणावर विधानसभेचं वातावरण यात काय फरक वाटत नाही का? कारण जनतेने जे काय म्हणजे जे इलेक्शन आहे ते जनतेने हातात घेतलं, त्यामुळे रिझल्ट तुम्हाला कळेल. रणजित भाईंचं किंवा बबनदादाचं गावामध्ये काम कसं आहे? चांगलं आहे काम, पातळीवर चांगलं काम. गावातून आपल्या त्यांना जर अजित पवार गटातून उभा राहिलं तर लीड भेटेल का? भेटेल. आता शरद पवार गटातून मिनलताई साठे, शिवाजीराजे कांबळे, संजय बाबा कोकाटे, संजय पाटील घाटणेकर यांच्या नावाची चर्चा चालू आहे, तर कुणाला तिकीट भेटेल वाटतंय तुम्हाला? साठे, मिनलताई साठेला भेटेल. मिनलताई साठेंना जर तिकीट भेटलं तर काय वातावरण काय होईल? चांगलं आहे वातावरण त्यांच्यासाठी. 50-50 होईल. 50-50 होईल. आता वातावरण बदललेलं आहे, त्यामुळे वातावरण चांगलं आहे त्यांना साठी. म्हणजे सध्या शरद पवार गटाला वातावरण चांगलं आहे.